नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे राजा राणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण कोल्हापूर पासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरती असलेल्या कणेरी मठाला भेट देणार आहोत। तर या कणेरी मठामध्ये आपल्याला मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे सिद्धगिरी म्युझियम आणि प्राचीन शिवकालीन मंदिरे। त्यातील सिद्धगिरी म्युझियमला आज आपण भेट देणार आहोत। शहरामध्ये लुप्त होत असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचा एक नमुनाच आपल्याला इथे पाहायला मिळतो। 13 एकर जमिनीमध्ये हे पहिलं आपल्या भारतातील सगळ्यात मोठे म्युझियम आहे। या म्युझियमला आपण भेट देण्यासाठी 200 रुपये आपल्याला प्रवेश फी आहे। प्रौढांसाठी 200 तर लहान मुलांसाठी 100 रुपये तिकीट आहे। सिद्धगिरी म्युझियमच्या प्रवेशद्वारामध्ये आपल्याला एक सुंदर असं गाव इथे वसलेलं दिसतं। याचं सुंदर असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला प्रवेशद्वार, त्यानंतर आतमध्ये छोटी मोठी घरं, मंदिरं, शाळा, बिल्डिंग्स असं सर्व काही पाहायला मिळतं। अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा विचार करून इथे तुम्हाला त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत। जसं की तुम्ही पाहू शकता समोर शाळा आहे, तर शाळेच्या समोर जो ध्वज फडकतोय त्या ध्वजाच्या याला 3 कलर दिलेले आहेत। तुम्ही पाहू शकता तिरंग्याचा कलर दिलेला आहे। त्यानंतर जे पाणी जाण्यासाठी आपला पूल असतो तो सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल। तो सुद्धा इथे बनवलेला आहे त्या स्ट्रक्चर मध्ये। आणि अगदी आपल्या झोपडीपासून ते इमारतीपर्यंत अशा तुम्हाला सर्व काही गोष्टी इथे पाहायला मिळतात। म्युझियम मध्ये एंट्री करताना आपल्याला एक फोटोग्राफर कडक लक्ष्मीचा जो देखावा आहे त्याचा फोटो काढतोय असा सीन आहे। त्यानंतर आपण म्युझियमच्या समोर पाहू शकता कडक लक्ष्मीचा देखावा आहे। इथे आपल्याला प्रौढांसाठी 200 रुपये तर लहान मुलांसाठी 100 रुपये प्रवेश फी आहे। शाळेतील सहलींसाठी खास सवलत ही आहे। आता आपण संग्रहालयाच्या आत आलो आहोत। एका गुगल सदृश्य भागातून आत जाताच प्राचीन काळात भारतामध्ये होऊन गेलेल्या ऋषीमुनींचे पुतळे इथे उभारण्यात आले आहेत। प्रत्येक ऋषींचे नाव, त्यांची विद्या, त्यांचे योगदान यासह आवश्यक ती माहिती सर्वसामान्यांसाठी दिलेली आहे। या शिल्पांचा कोरीवपणा आणि सुपीकता यामुळे हे पाहताच अर्धा पाऊण तास कसा निघून जातो हे देखील कळत नाही। या पुतळ्यांमधून भारताचा गौरवशाली इतिहासाची ओळख आपल्याला होते। या गुहेतून बाहेर पडताच दोन्ही बाजूला समोर जे दिसतं ते हिरवगार शेत आणि या शेतात काम करणारी माणसं। इथूनच सुरू होतो खरा ग्रामीण जीवनशैलीचा प्रवास। धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया या प्रतिकृतीतून दाखवण्यात आलेली आहे। समोर जे दृश्य दिसतंय ते विहिरीवर पाणी भरणाऱ्या स्त्रिया, पुरुष, तसेच कपडे धुणाऱ्या स्त्रिया, त्यानंतर विहिरीतून पाणी शेंदून काढणाऱ्या स्त्रिया असे आपल्याला दृश्य दिसत आहे। त्याच्या बाजूलाच ही गुरी चारणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर गुरं चारत चारत इकडे शेजारी विटीदांडू खेळणारी मुलंही आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्यातील एकाला एक विटी लागलेली आहे असाही सीन तिथे दाखवलेला आहे। तुम्ही इथे फिरत असाल तेव्हा तुम्हाला अगदी क्वचितही कुठेही तुम्हाला वाटणार नाही की आपण गावात नाहीये। पूर्ण आपल्याला असं वाटतंय आपण शेतात फिरतोय आणि ही शेतातली कामं आपल्या आजूबाजूला चालू आहेत। समोर जी एक स्त्री आहे ती झाडावरून चिंचा काढत आहे। विश्रांतीसाठी एक आजोबा इथे डोक्यावर टॉवेल घेऊन बसले आहेत आणि त्यांच्या शेजारी त्यांचा कुत्रा उभा आहे। या ठिकाणाला तुम्ही जर पावसाळ्यात भेट दिली तर तुम्हाला खूप छान असं दृश्य इथे पाहायला मिळतं। आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे या सर्व बाजूने इथे तुम्हाला हिरवगार पाहायला मिळतं आणि त्या हिरव्यागार गवतामध्ये हे दृश्य किती सुंदर दिसत असतील हा विचार तुम्ही करू शकता।
हे विटी दांडू खेळणारी अजूनही मुलं आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि या साईडला सगळे जे शेतकरी आहेत ते जेवण करण्यासाठी या वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि काही यात्रेकरूही इथे येऊन आपली गाडी एका बाजूला सोडलेली आहे आणि इथे विश्रांती करत आहेत. तर ती सोडलेल्या गाडीकडे तुम्ही पाहू शकता, त्या बैलाच्या अंगावर सुद्धा जे नक्षीकाम केलेलं आहे ते अगदी शेतात आलेल्याचं फील मिळतं. इथं आल्यानंतर खरंच असं वाटतं की आपण आपल्या शेतामध्ये गेलो आणि सगळं जसं आपल्या गावाकडे असतं. शेती पाऊस झालेली आहे आपली. आता आपण गावात प्रवेश करणार आहोत. तरी समोर आपल्याला एक आजी पाठीवर एक गोणी घेऊन चाललेली दिसत आहे आणि साईडला एक चुनाभट्टी आहे. इथे गाडीचा ओढण्याचा मुलं इथे खेळ खेळत आहेत. यांच्याकडे बघून मला माझ्या बालपणीची आठवण झाली. आम्हीही असंच खेळायचो. त्यानंतर साईडला माकडाचा खेळ दाखवणारा एक माणूस आहे. तुम्हाला समोर जे दिसतंय ते नमाण्याचं घर इथं दाखवलेलं आहे. त्या नमाण्याच्या दारासमोर एक शेळी, त्याची कोकरं, असं हे सुंदर असे दृश्य दाखवलेलं आहे. आणि एक घरामध्ये त्यांच्यातली स्त्री दळण करत आहे. तिथे साईडला तुम्हाला शेकोटी करून एक आजी आजोबा आणि एक छोटासा मुलगा, त्यांचा नातू असेल, असे 3 जण शेकोटी करून शेकत बसलेली आहेत. साईडला इथे कसरत करणारे तुम्हाला पैलवान पाहायला मिळत आहेत. हनुमान मंदिरामध्ये प्रवचन चालू आहे. ते प्रवचन ऐकण्यासाठी काही स्त्रिया आणि काही पुरुष मंडळी आपल्याला इथे दिसत आहेत. प्रवचन ऐकण्यासाठी बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव तुम्ही पाहू शकता. दारामध्ये आजी सुंदर अशी रांगोळी काढते आणि वासुदेव आलेले आहेत आणि घरातील स्त्री वासुदेवाला धान्य घेऊन एका सुपामध्ये घेऊन आलेली आहे. असे छान असं दृश्य इथे आपल्याला पाहायला मिळतं. गावातल्या पारावरचं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतंय. एक आजोबा डोक्याखाली आपला टॉवेल घेऊन झोपले आहेत. तर बरेचसे शेजारी जी मंडळी आहे ते गप्पा मारत आहेत. एका आजीच्या हातामध्ये गाढव आणि शेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या गाढवाच्या अंगावर आपल्याला बादली आणि कळशा पाहायला मिळत आहेत. स्वावलंब खेड्यात आपले सहर्ष स्वागत आहे. पुढे गेल्यावर पूर्वीची खेडेगावातील बाला बलुतेदाराची संस्कृती दाखवण्यात आलेली आहे. शेतकरी हा धान्य पिकवित असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्यांसोबत इतरांना सेवा पुरवित असत. त्यामध्ये महत्वाच्या व नेहमीच्या गरजा जे पुरवत त्यांना बलुतेदार म्हणत. हे गावचे वतनदार असत आणि पिढ्यानपिढ्या तेच ठराविक काम करत असत. हे फुले हार विकणाऱ्या मायाचे घर आहे. त्याच्या बाजूलाच प्रत्येक जणांनी हा खेळ खेळला असेल असा हा खेळ ही 2 छोटी मुलं खेळत आहेत असं दाखवलेलं आहे. बैलगाडी तुम्ही पाहू शकता. अगदी आपली जशी ओरिजिनल बैलगाडी असते तशी इथे दाखवलेली आहे. त्यानंतर समोर गारुड्याने खेळ मांडला आहे. हे गारुडी आधी गावोगावी जाऊन सापाचे खेळ दाखवायचे. गारुड्याच्याच मागच्या बाजूला कोंडवाडा आहे. कोंडवाड्यामध्ये गुरा आणून बांधली जायची. त्यानंतर हा एक मुलगा आहे, तो चाकाचा खेळ खेळत आहे. हे आहे कुंभाराचं घर. कुंभार मडकं बनवतोय आणि त्याचा मुलगा चिखल तुडवतोय. असा इथे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. शेजारीच एक कोळी काका जाळं विणताना दाखवलेले आहेत. शेजारीच हे पाथरवटचं घर आहे. पाथरवट हे दगडाचे जाते, वरवंटे, पाटे आणि मूर्त्या बनवत असत. हे आहे लोहाराचं घर. लोहार म्हणजे विळा, कुऱ्हाड अशा प्रकारचे हत्यारं बनवणारे. समोर छत्री दुरुस्त करणारे कारागीर व त्यांच्या बाजूला गोट्या खेळणारी मुले दिसत आहेत. हा आहे तांब्याची भांडी बनवणारा तांबट. येथे दोरखंड वळणारे मुलगा आणि वडील दिसत आहेत. मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव विशेष आहेत. हे आहे पिंजाऱ्याचे घर, म्हणजेच कापसापासून गादी बनवणारे. इथे त्यांची शेळी आणि म्हैस आणि त्याचं छोटं वासरू दाखवलं आहे. हे आहे
धनगराचं घर. धनगराच्या घरामध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळतं ते इथं सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. घर पाहिल्यानंतरच तुम्ही ओळखू शकता की हे कोणाचं घर आहे. त्यानंतर इथे एक छोटा मुलगा लपून त्या काकू आणि त्या मुली काय करतात ते पाहत आहे. शेजारीच आपल्याला लक्ष्मी मातेचं मंदिर पाहायला मिळतं. त्या मंदिरामध्ये आई आणि मुलगी आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदिरामध्ये जाताना जो आपल्या मनामध्ये जी प्रसन्नता असते ती चेहऱ्यावर दाखवलेली आहे. त्यानंतर हे आहे शिंप्याचं घर. इथे आपल्याला कासारीन घरी येऊन त्या स्त्रीला बांगड्या भरताना दिसते. शेजारीच आपल्याला बाजारकट्टा पाहायला मिळतो. या बाजारकट्ट्यामध्ये ह्या जुन्या काळातील ही असं तुम्हीही पाहिलं असेल अशी चित्र पाहायची आणि त्या चित्रांचा आनंद घ्यायचा. तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते, त्यामुळे हा खेळ किंवा ही चित्र पाहण्याचं सगळ्यांनीच आनंद घेतलेला आहे. हा समोर आम्ही जिबल्या म्हणायचो, ह्या जिबलीचा खेळ आम्ही खेळलेलो आहे. त्यानंतर मंदिरात भरलेली आपल्याला शाळा पाहायला मिळते. त्या भिंतीवर पडलेला चिरा त्या तुम्ही पाहू शकता. जसं की गावामध्ये मंदिरं अशी जुनी झालेली आपल्याला अशीच पाहायला मिळायची, तसं त्यांनी अगदी व्यवस्थित केलेलं आहे. त्यानंतर कात्रीला धार लावणारी एक जोडपं आपल्याला इथं पाहायला मिळतं. घरी येऊन दाढी करणारे गावातील न्हावी. आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये असे घरी येऊन दाढी करणारे न्हावी असायचे. पूर्वीच्या काळी दाढी करण्यासाठी जे साहित्य वापरलं जायचं ते तुम्हाला इथं सर्व पाहायला मिळेल. त्यांनी बारकाईने सर्व गोष्टी अशा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. इथे आहे गावच्या परिटाचं घर, म्हणजेच धोबी, कपडे धुवून इस्त्री करणारे. इथे बसलेल्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही पाहू शकता. इथे शेजारीच 2 स्त्रिया शेवया बनवताना आपल्याला दिसतात. पहिल्या काळामध्ये ह्या अशा मशनी वापरून शेवया बनवल्या जायच्या. ही एक स्त्री गाढवाला घेऊन निघालेली दिसते. त्यानंतर तिच्या साईडलाच इथे एक नारळ सोलणारा पुरुष दाखवलेला आहे. आपण आता कोकणातील चिऱ्याचं घर पाहणार आहोत. तर या घराकडे तुम्हाला पाहूनच कळत असेल की हे कोकणातला रेड कलर असतो जो दगडांचा तो याला दिलेला आहे. इथे आपल्याला एक स्त्री चुलीवरून काहीतरी काढून त्यातलं पाणी गाळताना दिसते आणि चुलीवर तुम्ही पाहू शकता अगदी बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळतंय त्याने एक छोटासा दिवा तिथे ठेवलेला आहे. म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळात जेव्हा लाईट नव्हती तेव्हा छोटा दिवा वापरला जायचा. त्यानंतर इथं छोट्या बाळाला आंघोळ घालताना 2 स्त्रिया दाखवलेल्या आहेत. त्यानंतर इथे जात्यावर एक स्त्री दळण दळताना दाखवलेली आहे. आणि ही तुम्ही पाहू शकता अशी जुन्या आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये जे फोटोज वगैरे असायचे सेम त्या टाईपमध्ये इथे फोटोज वगैरे लावलेले आहेत. समोर दिसतो उखळ आहे, पाळणा लावलेला आहे आणि बाळंतिणीची खोली वेगळी असायची पहिल्या काळामध्ये, तर ती दाखवलेली आहे इथे. हे कोंबड्या डालण्यासाठी जे खुरोडे असायचे ते आहेत मोठे. इथे आपल्याला 2 पुरुष बैलाच्या पायामध्ये पत्र्या ठोकताना दिसत आहेत. तर त्या पत्र्या अशासाठी ठोकल्या जातात की बैलांच्या पायाला काही इजा होऊ नये त्यासाठी. समोर दिसते ती चावडी आहे. त्या साईडलाच आपल्याला गोंधळ घालताना दिसतात. तर त्या साईडलाच त्यांनी चौक मांडलेला आपण पाहू शकतो. येथील देखाव्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप काळजीपूर्वक ठेवल्या गेलेल्या आहेत. समोरच आपल्याला चांभाराचं घर पाहायला मिळते. 2 नवरा बायको चपला शिवताना दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला इकडे या साईडला दिसतंय ते बुरुडाचं घर आहे. बुरुड म्हणजे आपल्याला सूप कोंबड्या डालण्यासाठी जो डालगा असतो तो बनवणारे हे बुरुड.
त्यानंतर आहे ते इथं आहे कोरवी यांचं घर. इथे या 2 मुली खडे खेळताना दिसत आहेत. त्यानंतर हे आहे कातडे कमवणारे.